कसला बाबा आहे बागेश्वर? हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिश वृत्ती, याला बाबा केलाय जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी. आता दुर्दैव हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते. याला अक्कल कवडीची नाही आहे त्याला. या म्हणा हा कसला बाबा आहे भोंदू? याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केलं आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ या बंधूला, असं आम्ही पहिलेच ट्विट केलं आहे. महाराजांचा अवमान करणार कुठे गेले आता ते? महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून त्याला वाईट धंदे करायचे ना, महाराजांचं नाव घेऊन आपले पाप ढाकायचे, असे काही महापाप महाभाग महाराष्ट्रात खूप झाले आहेत. त्यांनी आता यावर का गपचूप राहत आहेत? यावेळेस तो युपीतला एक लेखक पंतप्रधानांशी छत्रपती शिवरायांची तुलना करतो, त्यावेळेस बोलत नाही. बागेश्वर आणि महाराजांचा तर जाप म्हणजे महाराजांना तर त्यांनी असं ठरवलं की त्या कोणत्या त्या स्वामीच्या चरणी नतमस्तक झाल्याची घोषणा केली, भाषणातून त्यांनी व्यक्त केलं. हे किती करंटेपणा आहे, नालायकपणा आहे. छत्रपती शिवराय कोणापुढे झुकले असते तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती. महाराज देव मानत होते, पण महाराज अशा बंधुगिरींना कधीच थारा देत नव्हते. महाराजांचा विश्वास स्वतःवर होता, महाराजांचं कर्तृत्व फार मोठं होतं, म्हणून या स्वराज्याची निर्मिती झाली. पण हे बंधूच्या मागे लागून काहीतरी नवीन बंधू तयार करण्याचं काम, जुन्या बंधूला पुढे आणून नवीन बंधू पुन्हा त्याचं नाव घेऊन पुढे करतोय, असा माझा स्पष्ट आरोप आहे. सोलापूरमध्ये आणखी 3 सोलापूर महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आणखी 3 बालमाता मिळाल्याचं माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. बालमाता कुमारी माता, नाही कुमारी माता तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अजूनही महिलांच्या शोषण, मुलींचं शोषण महाराष्ट्रात प्रचंड वाढ झाली आहे. जेवढी भाजप शासित राज्य आहेत त्या सगळ्या राज्यामध्ये महिलांच्या शोषणात ते सगळी राज्य पुढे आहे. याचा अर्थ असा आहे की महिला ही या विचारामध्ये दुय्यम स्थानी आहे. तिच्या संरक्षणाची, तिच्या आरोग्याची, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची कोणालाच काळजी वाटत नाही. त्यामुळे बिनधास्त आरोपी या लहान लहान मुलींचं शोषण करतायत, त्यांना गरोदर करून त्या माता ठरवत आहेत. हे कधी थांबेल? कायदा लागू करणारे, कायदा अंमलबजावणी करणारे, कायद्याचं पालन करणाऱ्यावर जोपर्यंत धाक निर्माण होत नाही तोपर्यंत ह्या घटना थांबू शकत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला अशा अनेक घटनांनी महान शर्मेनी खाली घालावे लागते. तरी पण राज्यकर्ते यातून बोध घेत नसतील तर सत्ता आणि संपत्तीच्या मागे हे लागले आहेत. त्याच्या पलीकडे यांना काही दिसत नाही. हे पुढे आता आलेलं आहे. एक विधान तुमचं पुढे आलेलं आहे, चर्चेत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार, कसं काय साध्य करणार? बहुमत आमच्याकडेच आहे. मागच्या वेळेस आमच्या गफलती झाल्या, त्यांच्याकडे भाजपकडे फक्त 24 सोडून 42 लोक आमच्या विचाराची आहेत, आमच्या बरोबर आहेत. मागच्या वेळेस काही गोंधळ झाला त्याला आम्हीच लोक जबाबदार होतो. त्यामुळे आमच्या चुकीमुळे ते घडलं. त्यामुळे आम्हाला महापौर बनवणं आम्हाला फार काही वाईट आपला दूर नाही किंवा अवघड नाही. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता दिसेल. कशी येणार? काय सगळेच आमच्या सोबत आहेत. आता 24 सोडून 42 लोक आमच्या सोबत आहेत आणि त्या 24 मधलेही काही लोक महापौराला उतरवण्याच्या तयारीत आहेत. एक प्रश्न असा आहे, अजित पवारांचा जिथे अपघात झाला त्या ठिकाणी लिंबू, मिरची आणि काही सुया अशा सापडलेल्या आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक हे सगळं सुरू आहे किंवा अघोरी प्रकार काही असं काही प्रकरणामध्ये राज्य चाललं कुठं पौरगामी महाराष्ट्र. आता जिथे सत्ताधारी मंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे करतात, जिथे मंत्रिमंडळच त्या नादी लागलेलं आहे, म्हणजे सत्ताधाऱ्यांनाच आता हे सगळं पाहिजे आहे. आणि आता नवीन कुरापती काढायचा नवीन धंदा सुरू झाला आहे. नवीन एकमेकाचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्वी वैचारिक प्लॅटफॉर्म तयार होते की वैचारिक विचारातून, आपल्या कृतीतून, कार्यातून, कर्तृत्वातून पुढच्याला कमी करत होते. स्वतःची लाईन वाढवा, स्वतःची रेष वाढवा, दुसऱ्याची रेष कमी करू नका असं आपण म्हणतो. पण अलीकडे दुसऱ्याची रेष पुसताना तंत्रमंत्राच्या सहाय्यातून पुसून टाका, कमी करू नका, पुसूनच टाका. हे नवीन अघोरी प्रकार महाराष्ट्रात सुरू झाले आहे. त्याला सरकारच खतपाणी घालताय. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही काय करू?
हे त्या विमान अपघातातील सापडलेल्या वस्तूवरून दिसतात. नीलम थँक्यू. गोऱ्हेंच्या आता हिंदी नीलम गोऱ्हेंच्या इकडे घेतो साईडला घेतो. नाही. छत्रपती शिवराय देवमाणूस होते असं विजय वडेट्टीवार म्हणतात. महाराजांनी भोंदूगिरीला कधीच थारा दिला नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.